विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, 2 दिवसाचा वेळ आहे. टॉपिक कुठले फिनिश करायचे आहेत? तर लॉजिक, मॅट्रिक्स आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, वेक्टर आहे, लाईन प्लेन आहे आणि त्याच्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग एलपीपी. कुठे एवढे टॉपिक आहेत? पण 7-8 टॉपिक आहेत. बरोबर आहेत? 2 दिवसाचा वेळ आहे. प्लॅन करूया. आज कुठले तरी 4 टॉपिक फिनिश करा. वेक्टर लाईन प्लेनला टॉप प्रायोरिटी द्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला टॉप प्रायोरिटी द्या. अरे पण मॅट्रिक्स आणि लॉजिक आणि एलपीपी कशाला हातातले मार्क्स सोडायचे आहेत? बरं हे मी तुम्हाला काय सांगायला लागलोय? उद्या शनिवारी 4 वाजल्यानंतर मी तुम्हाला ग्रुप टेस्ट देणार आहे मॅथ्स पार्ट 1 हां. मॅथ्स पार्ट 1 फक्त 12th स्टँडर्ड. बरं ह्याचं वेटेज किती आहे? मग तुम्हाला मी सांगू का? आता 50 प्रश्नापैकी ना 40 प्रश्न हे 12th आहेत आणि 10 प्रश्न हे 11th स्टँडर्डचे आहेत. बरोबर आहे. मग या 40 पैकी सेक्शन 2 ला 20 आणि सेक्शन 1 20. म्हणजे ऑलमोस्ट आपली जी टेस्ट आहे ती 40 मार्काची आहे आणि तुमचं टार्गेट पाहिजे 40 पैकी 40 मार्क मिळवायचे आहेत. मग मिळवू कसं काय? तर सांगतो मॅट्रिक्ससाठी ॲट एनी कॉस्ट शॉर्टकट रिवाईज करा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये सुद्धा शॉर्टकट आहे. त्याच्या पाठीमागे लागा. एल-पी-पीला फक्त ॲक्युरसी हवी आहे. सोपे प्रश्न आहेत. एकदम विथिन मिनिट आरामात 100% होणारच. तिथं मिस्टेक करू नका. वेक्टर आणि लाईन प्लेनमध्ये काय होतं माहिती आहे का बाळांनो? सिली मिस्टेक. मग उद्या कळेल तुम्हाला, की वेक्टर लाईन प्लेनचे मी तुम्हाला सांगतो. ऑब्व्हियसली जर आपण हिशोब करत बसलो, तर वेक्टरचे मी 6-7 प्रश्न विचारणार, लाईन प्लेनचे 3-4 विचारणार, 10 तर इथंच आहेत. ओके. मग 20 मार्क तर तिथंच गेले म्हणूया आपण. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याच्यावर 4-5 प्रश्न विचारणार. म्हणजे मला समजा 20 प्रश्न विचारायचे, तर 15 प्रश्न तर इथंच झाले ना. मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला 2-3 प्रश्न. लॉजिक मॅट्रिक्सला मिळून 2-3 प्रश्न, एल-पी-पीला एकच प्रश्न. सिरियसली असंच सीईटीत पण असणार आहे. म्हणजे मग तुम्हाला ठरवून मग आजच मग वेक्टर, लाईन प्लेन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन संपवलं तर चांगलं होईल ना. मग काहीतरी प्लॅन करा. दुपारी टेस्ट आहे. आज अगदी दिवस-रात्र अभ्यास करा. उद्या सीईटीचाच मॅथ्सचा पेपर आहे समजून अभ्यास करा. अरे, मी तुम्हाला सांगतो बरीचशी मुलं आहेत ज्यांचा टोटल स्कोर 40-50 च्या दरम्यान आहे. हां. मग त्यांना तरी अपॉर्च्युनिटी आहे. तेवढा स्कोर इथं मॅथ्समध्ये आणून दाखवायचा आहे तुम्हाला. आणि एक लक्षात घ्या, मग सर तुम्ही आता मॅथ्सची टेस्ट दिली, बाकीचं कसं काय? जेव्हा मी तुम्हाला फिजिक्सची एखादी ग्रुप टेस्ट देईन, तेव्हा फिजिक्सचं कव्हर होणार आहे ना, मग मी शनिवारी बाकीचं सगळं शेड्यूल एक वेळ बाजूला राहू दे, मी तर म्हणतोय ह्याच्यावर फोकस करा. आणि शनिवारी जेव्हा तुम्ही मॅथ्सची फुल लेंथ टेस्ट द्याल, सॉरी मॅथ्सची ही जी ग्रुप टेस्ट द्याल, रविवारी परत आपली फुल लेंथ टेस्ट असणारच आहे. 5वी फुल लेंथ टेस्ट. मग तिथं प्रत्येकाचा स्कोर इम्प्रूव्ह होताना दिसणार आहे मला. कारण तुम्ही फिजिक्सचे पण काही टॉपिक परफेक्ट केलेत. मॅथ्स आता एवढं तुम्ही करणार आहे. केमिस्ट्री तुम्हाला जमतंय लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, आत्ता तुम्हाला जाणीव झाली की असा अभ्यास केला पाहिजे, की कुठलाही प्रश्न, कुठलाही फॉर्म्युला इमिडिएटली आठवला पाहिजे. मग हे 10th पर्यंत तर कोण करतच नाही. 11th मध्ये आपण एन्जॉय केलं. आता करायला लागलोय, तर असं परफेक्ट करा. काही कुठलाही पॉइंट प्रश्न वाचला, की सगळ्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट. करा सगळा अभ्यास.